Hello, hi, namaskar. Welcome to my vlogs. Welcome back to my channel. Welcome back to Life with Pooja. So yes, आजची सकाळ, सँडविच, कॉफी ॲज युजल. आणि म्हटलं 2-3 दिवस आज बोलता आलेलं नाही आहे आपल्याला यावेळेस, कारण 3 दिवस मी गॅप घेतला आहे. जेव्हापासून मी स्टार्ट केलं आहे तर इकडे माझी कन्सिस्टन्सी थोडी तुटली, कारण मी अवेलेबल पण नव्हती. मला ॲक्च्युली मामाच्या इकडे पण बनवायचं होतं पण भेटलं नाही, कारण मी जरा ऑफिसच्या ह्याच्यामध्येच होती. स्ट्रेसफुल होता थोडा 2-3 दिवस. सांगते, चला बघूया. मी आज ब्रेकफास्ट करतच बोलणार आहे तुमच्याशी. 3 दिवस खूप काम होतं ऑफिसमध्ये, आणि जसं मी ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ टाकलेला साठी की तर त्याच्यामध्ये मला टाईम सकाळी भेटत नव्हता, कारण आता 1 तास तरी ऑक्युपाईड झालेला आहे माझा. आज नाही केले. संडे मंडे 2 दिवस आणि आज 3रा दिवस मी एक्सरसाइजही नाही केली आहे, कारण काम काम काम. काल तर मी मुंबईलाच होती, विरारलाच होती मामाकडे, त्यामुळे प्रश्नच येत नाही करायचा. मी बाहेर गेल्यावर युजली नाही करत, मला आवडतच नाही. आणि संडे ब्रेक घेतला होता. आज माझं मूड नव्हतं, कारण ऑफिस स्ट्रेस खूप आहे जे नाही यायला पाहिजे मला. बट म्हटलं आज ब्लॉग तरी करूया, काहीतरी एक ज्याच्याने मला असं वाटेल की गाडी हमारी पटरी पे चल रही आहे. तर उद्या मी करीनच, बिकॉज डाएट घरच्या खाण्याने फॉलो झाला आहे, बाहेरचं काही खाल्लेलं नाही आहे. पण राईस खूप खाल्ला आहे 2 दिवस. काल रात्रीही मी राईस खाल्ला आहे, कारण अख्खा दिवस मी नीट जेवताना आलं. सकाळी मस्त मामीने काल घावणे केले होते, ते खूप टेस्टी होते. 4-5 तर अशी खूप टेस्टी होते मामीकडचे. ते सगळं मला दाखवायचं होतं, पण ऑफिसचं जे स्ट्रेस सगळं होतं. सुट्टी होती पण मला सुट्टीसारखी वाटली ना ऑफिसची. म्हटलं जाऊ दे. तर म्हटलं आज चला चिटचॅट करूया जरासं. 3 दिवसानंतर आली आहे तर. आता मी न्यू वीकमध्ये 2 दिवस, वेनसडे अँड फ्रायडे. वेनसडेचा तर मी विचार केलेला आहे की वेनसडे विचार करून मी माझे थॉट्स जे असतील ते मी तुम्हाला शेअर करेन. तुमचे पण थॉट्स त्याच्यावरून मी मागीन. तर हा एक कॉन्टेंट माझा, मी 2 दिवसाचे असे कॉन्टेंट हे केले आहेत. आता फ्रायडेचं एक म्हणजे 2-3 ऑप्शन्स आहेत, ते मी सिलेक्ट करीन आणि मी सांगेनच तुम्हाला लवकरच. तर हे 2 दिवस तर आता एकदम कंपल्सरी झालेले आहेत माझे, की हे 2 कॉन्टेंट म्हणजे हे 2 ह्याच्यावर तर मला कॉन्टेंट बनवायचेच आहेत. पण बाकीचं पण काही चांगलं शेअर करता येईल तर मी चांगलंच दाखवीन. बट आता सध्या तरी ऑफिसचा खूप 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 कामाचा स्ट्रेस. आणि मला नाही वाटत मी कधी असं एवढं काम, म्हणजे मी ह्याच्या आधीपर्यंत ज्या ब्रँड्समध्ये होती तिथे एवढा मला कधी स्ट्रेस वाटला ना. मी सुट्टीवर जायची, मला सुट्टीवर कधी एवढा स्ट्रेस आला नाही कामाचा, कारण माझी टीम तेवढं सपोर्ट असायचा. इकडे काय झालं मला माहिती नाही, पण पूर्ण टीमचा माझा, त्यामुळे ठीक आहे आपण करू काहीतरी त्याचं. पण आज जायचं आहे. काल खूप ऐकलं पण आहे बॉसचं, त्यामुळे आता त्याचं उत्तर द्यायचं, आन्सरिंग करायचं आहे त्यांना. लेट्स सी काय होतं आहे बेस्ट. आणि थोडासा करपला आहे. मी ठेवली आहे, मम्मीनी पण बघितलं नाही, ठीक आहे. पण आय लाईक करपट वस्तू जराशी. थांबा, कोणतरी आलं आहे. सो कॉर्पोरेट लाईफमध्ये एवढा स्ट्रेस असतो, पण काल जे मी एक्सपिरियन्स केलं ना ते खूप वियर्ड होतं. तर मला सांगायचं नाही आहे सगळंच, बट खूप वियर्ड होतं. त्यामुळे थोडीशी डिस्टर्ब होती मी काल. अँड बघू आता काय होतं आहे आज. बाकी आजपासून व्लॉग्स येतील शार्प ॲट 6
और 6:30 त्याच्यामध्येच अपलोड होतात माझे 6 to 6:30च्या आत. शॉर्ट्समध्ये एक सँडविचचं शॉर्ट माझं टाकायचं पेंडिंग आहे, जे मी संडेला टाकणार होते ते बाकी आहे. खूप छान रेसिपी आहे, तुम्ही बघा नक्की, दही तडका सँडविच. आणि दुसरं मी आज काय कवर करता येतं ते बघूया. पण येस, आज जरासं चिटचॅटचंच मूड होतं माझं, कारण आज कॉन्टेंटमध्ये ॲक्च्युली मला फोटोज मागवायचे आहेत माझे चाइल्डहूडचे. भेटत आहेत किती ते बघूया, कारण खूप सगळ्या मेमरीज आहेत, ते मला तुम्हाला शेअर करायचे आहेत. तर बहुतेक माझा एखादा ब्लॉग चाइल्डहूड फ्लॅशबॅक चाइल्डहूडमध्ये पण येईल तुम्हाला. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि खूप आता मी जरा गोष्टी म्हणजे खूप असे टॉपिक्स कॉन्टेंट काढलेले आहेत जे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि येस, दॅट्स इट फॉर टुडे. कॉफी पिते. आत्तापर्यंत तुम्हाला कळलं असेल फ्रॉम द व्हेरी फर्स्ट व्लॉग ऑफ माईन की आय एम अ कॉफी लवर. बट तुम्हाला काय आवडते, चहा की कॉफी? ग्रीन टीवाले सगळे जरा साईडलाच व्हा, फक्त चहा आणि कॉफी. हा अशी ब्लॅक कॉफी किंवा चहा किंवा नॉर्मल कॉफी काय ते आवडतं ते सांगा. ग्रीन टी, ब्लू टी, प्लीज अभी लाइन से बाहर रहिए आप. हां ठीक आहे, ते इट्स गुड असं नाही आहे नाही, बट ठीक आहे, चलतं आहे. हेच मेन जी 2 गोष्टी आहेत ज्याच्यावर लोक असं मरतात, दुधाची चहा, बापरे. असं मी सांगीन तर मी पण आता जेव्हा सेल्समध्ये अख्खा दिवस मी जेव्हा कामात असते तेव्हा मला तो 2 घूट चहा लागतो. मी आता कंप्लीट बंद केला आहे, मी नाही घेत. मी छोटे छोटे 2 रुपीजवाले सॅशेस देऊन ठेवलेले आहेत, 1 रुपीज 2 रुपीज नेसकॅफेचे, जे मी त्याला आमचा जो पेंट्री बॉय आहे त्याला दिलेले आहेत. तो मला कॉफी असं ब्लॅक कॉफी बनवून देतो, अशी नाही बट नॉर्मल विदाऊट शुगरवाली. तर ते मी आता हे करते, कारण मी शुगरमध्ये जरा कट ऑफ, त्यामुळे मी राईस आता एवढा खाल्ला आहे तर आजचा अख्खा दिवस ब्रेड की मी जास्त वेळ फुल राहीन, त्यामुळे, कारण आजचा दिवस खूप हॅक्टिक होणार आहे मला माहिती आहे. आणि सॅलड घेतलं आज मी, तुम्हाला सॅलड दाखवते. ॲक्च्युली मी जरा हे करायला ठेवलेलं. हा अख्खा एक डब्बा बोल सॅलड घेतला आहे मी आज. कॅबेज, टोमॅटोज, पनीर आणि माझ्याकडे एक डिप आहे, सॉरी ड्रेसिंग आहे, डिप नाही, ड्रेसिंग आहे जी मी बनवलेली आहे, ती ऑफिसमध्येच आहे. ती पण मी तुम्हाला दुपारी लंचचं थोडंसं मी शॉर्ट्स टाकते तुम्हाला कसं आहे, ठीक आहे. तोपर्यंत लंचचा शॉर्ट मी मध्ये टाकीन, सो मी ते तुम्हाला आता दाखवीनच कसं झालेलं आहे. डीप आय थिंक ड्रेसिंग खूपच मस्त होती. त्यामध्ये मी पनीर, दही, कोथिंबीर, थोडंसं चीज, छोटासा क्यूब, देन जिंजर नाही, गार्लिक आणि लाल मिरचीची चटणी, म्हणजे गार्लिक चटणी येते ना ती, थोडीशी ती जी मी बनवलेली खागिनासाठी ती टाकली. अप्रतिम झाली होती ती डीप. मी त्या दिवशी पण सॅलडमध्ये एग सॅलड नेलेलं त्याच्यामध्ये टाकलेली. आज मी पनीर सॅलड नेत आहे त्याच्यामध्ये टाकत आहे. सो आज रात्री मी सूप घेणार आहे, तर मग आज रोटी राईसचं तर चान्सच नाही आहे. येस, थोडंसं डिटॉक्सिएशन पाहिजे आपल्याला. येस, तर आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग उद्या येणार आहे, वेनसडे. माझे विचार मी तुम्हाला शेअर करीन आणि त्याच्यावर तुमची टिप्पणी घेईन. तुम्ही पण तुमचे विचार शेअर करा, ओपन आहे सगळं. अँड येस, टिल देन बाय, टेक केअर. उद्यासाठी स्टे ट्यून्ड अँड लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट करा. ओके, wait. So whoever said salads are boring was completely wrong. But तुम्हाला माझ्या सॅलड आणि ड्रेसिंगची रेसिपी हवी असेल, डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. टिल देन बाय, टाटा, सी या.